नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। यावर्षी मी तुळशीचं लग्न कसं केलं हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला। त्यामुळे तुळशीच्या जवळची जी काही कुंड्या वगैरे आहेत किंवा बाहेरची गॅलरी आहे त्या गॅलरीची पूर्ण स्वच्छता करून घेतली अगोदर, कारण स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि रांगोळी ही त्याचबरोबर काढायला घेतली। कारण काय होतं तर रांगोळी काढायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे लवकरच म्हटलं की दिवस आहे तोपर्यंत रांगोळी काढून घेऊया आणि त्यानंतर पूजेची तयारी करूया। त्याच्यामुळे रांगोळी काढायला घेतली आणि एकदा रांगोळी काढून घेतली की आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटतं, त्याच्यामुळे लवकर रांगोळी काढायला घेतली। कारण पूजेचं साहित्य बरंच असतं आणि काही विसरायला नको म्हटलं की, आणि ऐन वेळेला गडबड नको, कारण संध्याकाळच्या वेळेला असतं परत जाऊन आणायला खूप उशीर लागतो। त्याच्यामुळे रांगोळी, आणि एकदा रांगोळी काढायला बसले की आपण कसा वेळ जातो हेही लक्षात येत नाही, त्याच्यामुळे रांगोळी काढायला घेतली। आणि इकडे सईचं चालू होतं बसवण्याला कलर द्यायचा। आमच्या मराठवाड्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी बसवणी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते, त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे आपली ही कार्तिक महिन्यातली। ते बसवणं आहे ते आईने मला 2 वर्षापूर्वीच बनवून दिलं होतं, परंतु त्याला कलर दिला नव्हता, ते तसंच होतं। आणि गेल्या वर्षी पण वेगळंच थर्माकोलचं बनवलं होतं, त्याला कलर दिला नव्हता, तसंच होतं। त्याच्यामुळे यावर्षी बनवून आपण कलर बनवून म्हणजे त्याला देऊन ठेवूया म्हणून तिला कलर द्यायला लावला, ॲक्रेलिक कलर वापरला होता। आणि इकडे माझं रांगोळी काढायचं चालू होतं। ही अशी मी रांगोळी काढली होती। रांगोळी कशी वाटली नक्की सांगा। बाहेर थोडंसं आज ढगाळ वातावरण वाटत होतं, कुठं पाऊस येतोय आणि आपली रांगोळी भिजते की काय ही भीती वाटत होती, परंतु ती थोडंसं म्हटलं की एकदम सगळा कलर देऊ नको, थोडा थोडा टप्प्याने ते सुकला की मग परत मधला दे म्हणून तिला सांगितलं। त्यामुळे तिने ते बाहेरचा तेवढा लाल कलर दिला आणि ठेवलं। इकडे माझी रांगोळी ही काढून झाली होती आणि तुळशीच्या पण भोवतीची पूर्ण सगळी स्वच्छता केली होती, त्याच्यामुळे खूप छान असं दिसत होतं। थोडीशी गॅलरी माझी काय आहे छोटीशी आहे, त्याच्यामुळे अडचण पडते। आणि परत लाल कलर सुकल्यानंतर जो बाकीचा कलर राहिला होता पिंडीला, परत त्यानंतर नंदीला तो काळा रंग दिला आणि वरची जी खांब आहे त्याला हिरवा दिला। खांबाची जी वरची बाजूची डिझाईन दिसते ते सिल्वर कलर दिला आणि खालच्याही बाजूला सगळ्या डिझाईनच्या आतमध्ये सिल्वर कलर देऊन घेतला। आणि त्यानंतर रांगोळी हिथली काढून घेतली दाराजवळची पण। त्यानंतर तिकडे दिवे जे 2 ठेवले होते त्या दिव्याच्या खाली पण 2 फुल काढून घेतले, अशी इकडे रांगोळी काढून घेतली, पंत्या मारून घेतल्या। आणि त्यानंतर म्हटले की हे दुकानातून आले की पूजा करूया म्हणून त्यांची वाट बघत बसले होते। तोपर्यंत म्हटलं की आपण सगळी पूजेची तयारी झाली की नाही आपली बघूया, आणि सगळंच बाहेर आणून ठेवलं होतं मी। त्यानंतर सगळं डेकोरेट करून ठेवलं होतं। हे साईडला मी मोरपीस पण ठेवलेलं दिसतंय बघा। त्यानंतर खिडकीतही बऱ्यापैकी मी मांडलं होतं, आणि जे काही कुंड्यामध्ये हे नाहीत रोपं नाहीत तिथं त्याच्यावरती मी उरळी ठेवली होती। इकडे बघा छोटेसं हे केलेले आहेत आपले पितळेचे उतरंड ठेवली आहे। आणि त्यानंतर ह्या वर्षी साडी काही नेसवणं झालं नाही, त्यामुळे म्हटलं की आपण शॉल टाकूया त्याच्यावरती, ते तसंच चांगलं वाटत नव्हतं। त्यानंतर मुलांचं क्रिकेट बघायचं चालू होतं आणि आज जनगण चालू असताना मुलं उभी राहिली होती, म्हणून म्हटलं की त्यांचंही दाखवूया, म्हणजे आपल्या मुलांना राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेमाची जाणीव आहे हे बघून छान वाटलं मला। त्यानंतर त्यांच्या देशाचंही चालू होतं, म्हणजे साऊथ आफ्रिकेविरुद्ध 4था फायनल आपला सामना होता T20चा, आणि त्यांचंही राष्ट्रगीत मी थोडंसं शूट केलं। पण त्यांचे बघा काही शांत नव्हते असे, म्हणजे राष्ट्रगीतही चालू असताना ते बोलत होते, एकमेकाशी गप्पा मारत होते, त्यांचं त्यांच्या पद्धतीने असेल। आपल्या इथे कसं आपण थोडंसंही हालत नाही किंवा आपण एका जागेवरती स्थिर उभं राहतो, तसं त्यांचं नव्हतं, थोडंसं वेगळं, त्यांची संस्कृती वेगळी। त्यानंतर माझी इकडे सगळी तयारी झाली, पण हे म्हटलं की येईपर्यंत आपण करूया, सगळ्या पंत्या वगैरे लावून घेऊया म्हटलं। आलं की पूजा करायला काहीच वेळ लागत नाही। आणि मग मी काय केली तर बाहेरची लाईट बंद केली, आणि लाईट बंद करून म्हटलं की एक असा व्ह्यू घेऊया कसं वाटतं रांगोळीचा, म्हणून सगळ्या मी पंत्या वगैरे समया लावल्या आणि असा एक छोटासा व्हिडिओ बनवला। आणि तो खरंच खूप छान दिसते। आल्यानंतर लगेच पूजा करायला घेतली, पूजा सगळी त्यांनाच करायला लावली मी। ह्यावर्षी आम्ही स्वामीला किंवा ब्राह्मणाला कुणालाच बोलवलं नव्हतं, घरच्या घरीच पूजा करायचं ठरवलं होतं, त्याच्यामुळं सगळं केलं। आणि मंगळाष्टिका काही आडणार नाहीत म्हटलं की आपण ह्याला लावूया, आपण म्हणूया स्वतः, किंवा आपल्याला येत नसेल तर TV वरती किंवा आपण ह्याच्यावरती लावू शकतो, त्याच्यामुळं घरीच करायचं ठरवलं। पूजा त्यांची करून झाली होती पूर्ण, आणि पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी काय केलं तर अक्षता एकमेकांना वाटल्या आणि तुळशीचं ह्याच्यावरती लावलं, यूट्यूबवरतीच लावलं होतं मंगळाष्टिका, आणि 2 मंगळाष्टिकाचा तिनं व्हिडिओ लावला होता। आणि अशा प्रकारे आम्ही तुळशीचं मंगळाष्टिका सुरू केल्या आणि तुळशीचं लग्न व्यवस्थितरित्या संपन्न झालं।
छान वाटत होतं. आणि थोडंसं गॅलरीचा प्रॉब्लेम होता आणि गॅलरी छोटी आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या तिथे कुंड्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळं सगळ्यांना एक बरोबर उभं राहता येत नाही, एकामागोमाग उभं राहावं लागत होतं. तरी काही हरकत नव्हती, कारण जे काही व्हायला पाहिजे पूजाविधी त्याच्यासाठी जी काही जागा थोडी पुरेशी होती. सगळं ॲडजस्ट होऊन गेलं. आणि चिव होती ती खूप मागं होती, स्त्री पण मागेच होता, त्याच्यामुळे सईने त्या दोघांना पुढं सरकवलं आणि ती मागे उभी राहिली. चिवला ते अक्षता टाकायचं होतं आणि तिला बरोबर तुळशीवर टाकायचं होतं, त्याच्यामुळं तिला पुढं यावंसं वाटत होतं, त्याच्यामुळे तिला पुढं घेतलं. आणि त्यानंतर दोघांची मस्ती चालूच होती, स्त्रीची आणि चिवची. पूजा पण चालू तर त्यांनी थोडंसं हे केलं, लक्ष दिलं त्यांच्याकडे, की मग शांत झाली. अशा प्रकारे आमचं त्या दिवशीचं घरातलं वातावरण खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. आपल्या घरामध्ये अशा धार्मिक विधी असेल किंवा काहीही असू द्या, पूजा वगैरे कुठली, की त्या दिवशी छानच वाटतं. आणि त्यानंतर आम्ही आरती करून घेतली. तुळशीच्या लग्नाची आरती, म्हणजे तुळशीच्या लग्नाची आम्ही आरती करायचं काय असते ती माहीत नव्हती, त्याच्यामुळं आम्ही गणपतीचीच आरती म्हटली. आणि गणपतीची झाल्यानंतर आम्ही दररोज घरात स्वामी समर्थाची आरती म्हणतो, तीही आरती म्हटली. म्हणजे अशा 2 आम्ही आरत्या केल्या. बहुतेक तुळशीची आरती असते ती आमच्याकडून यावर्षी राहून गेली, परंतु आता ही चूक आहे ती आम्ही पुढच्या वर्षी होऊ देणार नाही. पुढच्या वर्षी तुळशीच्या जी विवाहाची आरती असते तीही तुळशीची आरती केली जाईल. त्यानंतर लग्न झाल्यानंतर तिला बांगड्या घातल्या तुळशीला, त्यानंतर मंगळसूत्र घातलं आणि जे काही ते बोर वगैरे असतात ते ताटातलं सगळं ठेवलं. जरा ह्यांच्याकडून मंगळसूत्र घालताना पूर्ण खाली गेलो तर मी त्यांना व्यवस्थित करा म्हणून सांगितलं. ते जोडवे वगैरे ठेवले. त्यानंतर ते वरतीच लावू का खाली लावू विचारत होते, त्यांना म्हटलं की वरतीच अडकवा. आणि ते बोर वगैरे होतं ते ठेवलं, ते आरसा टिकली ते ठेवलं. म्हणजे अशा प्रकारे सांगेल त्या पद्धतीने त्यांनी ती सगळी पूजा केली. बहुतेक ते अगोदर ठेवायचं असतं बोर वगैरे, पण तू हे विसरलं. ज्यावेळेस लग्न होतं त्यानंतर मंगळसूत्र घालायचं असतं, बांगड्या आणि जोडवी घालायचे असतात, आणि ते बोर वगैरे असतं आवळा ते अगोदर ठेवायचा असतो. तो आमच्याकडून विसरला होता. आम्ही लग्न झाल्यानंतर केलं आणि त्यानंतर त्यांनी नारळ फोडलं. म्हणजे काही गोष्टी आपल्याकडून चुकतात. प्रत्येक वर्षी आपल्याला कसं असतं, स्वामी सांगतात त्यामुळं ते व्यवस्थित होतं, परंतु ह्या वर्षी स्वामी नव्हते त्यामुळं ही थोडीशी चूक झाली. परंतु पुढच्या वर्षी म्हटलं की आता ह्या वर्षी झाली ती झाली आहे, पुढच्या वर्षी ह्या चुका आपल्याकडून होणार नाहीत याची काळजी घेऊया. कुठलीच गोष्ट आपण एकदमच शिकत नाही, त्याला आपल्याला हे करावं लागतं. म्हणजे त्याला एक थोडासा कालावधी गेले की ते आपण शिकून घेतो, किंवा झालेल्या चुका परत आपण होऊ देत नाहीत. तर चिवणे सैने इकडे बसवण्याची पूजा केली आणि चिवणे दोघींनीही बसवण्याची पूजा केली, कारण लहान मुलींनीच पूजा करायची असते, त्याच्यामुळे त्या दोघींनीच पूजा करून घेतली. आणि त्याच्यामध्ये ती काय हे असतं प्रसाद वगैरे तिने ठेवला. त्यानंतर आरती ओवाळून घेतली. आणि चिवला काय आरती नको म्हटलं की तिला नुसतं फक्त पाया पडू दे म्हणून तिला सांगितलं. फूल वगैरे तिने वाहिलं आणि सगळं. आणि त्यांच्याकडून काय झालं होतं तर नैवेद्य तुळशीला ठेवायचं राहिलं तर बताशे आपण रेवडीचे म्हणतो ते, आणि ह्याचा पंचामृताचा प्रसाद केला होता ते सईने ठेवला. आणि चिवने फक्त पाया पडले, स्त्रीलाही पाया पडायला लावलं, सगळ्यांनी मिळून पाया पडलं. आणि अशा प्रकारे आमचं हे तुळशीचं लग्न त्या दिवशी संपन्न झालं. खूप भारी वाटत होतं, त्याच्यामुळे मी थोडासा एक छोटा व्हिडिओ बनवला आणि मुले खाली फटाके उडवायला गेले. त्या दिवशी फटाक्याचा आनंद घेतला. अशा प्रकारे आमचं घरातलं तुळशीचं लग्न संपन्न झालं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.